घेवड्याची शेंग करणार आहोत आज। इथे घेवड्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून आणि मस्त निवडून घेतलेल्या आहेत। चला तर याची आता भाजी करूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यात एक पळी तेल घालून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1 चमचा लसूण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट घातली। आता ह्यात 1 चमचा लाल तिखट घालायले। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा धणे जिरे पावडर घालायले। याला तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे सगळ्या मसाल्यांना। मसाले चांगले फ्राय झाले की याच्यात एक थोडासा एक चमचा मी गोडा मसाला घालून घेईले आणि आपण जे स्वच्छ निवडून घेतलेली धुतलेली घेवड्याची शेंग आहे ती घालून घ्यायची। नंतर शेंग आता व्यवस्थित हलवून घेते मी। सगळे मसाले आपल्या शेंगाला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत। घेवड्याची शेंग श्रावणात आता भरपूर भाज्या यायला लागलेल्या आहेत। मीठ घालून घ्यायले इथं मी चवीप्रमाणे। श्रावणात भरपूर प्रकारच्या रानभाज्या आपल्याला खायला मिळतात आणि ह्या आवर्जून आपल्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत। आता ह्याला वाफेवरती आपल्या ह्या शेंगाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅस मंद ठेवायचा आहे। हे आता मधनं असं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय। शेंग चांगली शिजू द्यायची आपली। आता याच्यात मी शेंगदाण्याचं कूट 1-2 चमचे घालून घ्यायलंय। हे 2 चमचे घातलेले आहेत। व्यवस्थित हे मिक्स करायचे। आता घेवड्याची शेंग तुम्ही अशी फक्त तिखट मीठ घालून ही करू शकता फ्राय, तेही छान लागते। इथं वरतून मी थोडीशी हळद घालून घ्यायले। हळद हिरव्या भाज्यांना कधीही कमी घालायची। जास्त हळद पडली तर भाज्या काळपट रंगाच्या दिसू लागतात, म्हणून हळद इथे कोणतीही हिरवी भाजी असेल तर त्याला कमी प्रमाणात वापरायची। तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिट आता फक्त थोडीशी वाफ काढून घ्यायची। आपलं शेंगदाण्याचं कूट एकजीव व्हावं यासाठी भाजी बरोबर झाकण घालून घेते आणि अगदी काही मिनिटातच आपली ही भाजी आता तयार होते। हे पाहू शकताय तुम्ही, मोकळी अशी चटपटीत आणि झणझणीत अशी आपली ही घेवड्याची शेंग तयार झालेली आहे। झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकताय, मुलांना किंवा मोठ्यांना देखील। चवीला छान लागते, चटपटीत आणि पटकन होणारी आणि सगळे आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे। एकदा नक्कीच करून पहा। आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।